नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर आज आपण बनवूया शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून असा भन्नाट सगळ्यांनाच आवडणारा चाट. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चाट बनवण्यासाठी मी इथं 3 ते 4 पोळ्या घेतलेल्या आहेत. त्या पोळ्या आता आपण इथं मी कढईत तेल ठेवलेले आहे. तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. तेल आता आपलं चांगलं छान असं कडक तापलंय. या पोळीचे मी 4 भाग केलेले आहे आणि ही पोळी आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊ. पोळी अशी मध्यम ते मंद आचेवर मस्त अशी तळून घ्यायच्या. या पद्धतीने जास्त लाल पण पोळी तळून नाही द्यायची. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी पोळी आपली छान तळून झालेली आहे. साईडला काढून घेते मी. याच पद्धतीने या सर्व पोळीचे असे पोळी मी तळून घेणार आहे. आपल्या पोळ्या तळून तयार आहे. आता या पोळ्या थंड होतं तोपर्यंत आपण चाटसाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, एक टमाटा आहे, एक काकडी आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पुदिन्याची पानं. इथं मी अर्धी वाटी शेव घेतलेली, बारीक शेव, थोडंसं पाव कप इथं मी शेंगदाणे घेतले, 1 चमचा चाट मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा आपले जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ, ही बेडगी मिरची आहे, थोडीशी कांद्याची पात आणि 2 चमचे केचप. हे सर्व साहित्य आपण इथं घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यातलं थोडंसं कमी जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ही पोळी आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे. याचं आपण असं हाताने बारीक बारीक असं तोडून घ्यायच्या या पोळ्या. अशा एकदम छान असं बारीक होतं त्या. या ठिकाणी मी हे पोळ्यांचे एकदम असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तुम्हाला हाताने नसेल करायचं तर मिक्सरमध्ये पण थोडंसं बारीक करू शकता. आता आपण यात जे कापून ठेवलेली काकडी, टमाटर आणि कांदा ते आहे ते घालून घेऊ. काकडी घालून घेते. इथे मी टमाट्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि मग टमाटा कापलेला आहे. कांदा, पुदिना, पाव कप तळून घेतलेले शेंगदाणे, अर्धा चमचा आपला चाट मसाला, पाव चमचा आमचूर पावडर नसेल तुमच्याकडं तर हे अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालेल. पाव चमचा जिरा पूड, भाजून घेतलेली जिरे आहे आणि त्याची पूड केलेली आहे. 1 चमचा बेडगी मिरची, ही तिखट नाही आहे. थोडीशी कांद्याची पात, इथं 2 चमचे मी टमाटा केचप घेतलेले ते घालून घेणार आहे. हे सौंदव मीठ अर्धा चमचा आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. त्याला काळा मीठ असंही म्हणतात. आणि ही बारीक शेव,
झालं. हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचे. हे सर्व मी मिक्स करून घेतलेले आहे. खायला तर हा चाट एकदम भन्नाट लागतो. अप्रतिम असा याचा स्वाद आहे. हे लहान मुलं तर आवडीने खातीलच, पण मोठे मुलं सुद्धा नक्कीच आवडीने खातील. हे सर्व मिक्स झाले. आता सर्वात लास्ट आपण चाट म्हटलं तर बारीक सेव आलीच. पुन्हा एकदा मस्त अशी 2 चमचे मी इथे बारीक शेव घालून घेणार आहे. आणि शेवटी आपली कोथिंबीर. आपला चाट इथं तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय ते. खायला तर एकदमच छान आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.